बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा। उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, आज बिहारमध्ये आयोगाचा, तुमच्या माझ्या प्रेमाच्या भाषेतल्या चुना आयोगाचा दणदणीत विजय झालेला आहे। ठरल्याप्रमाणे हा विजय अतिभव्य असा आहे। महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळालं। काय आहे महाराष्ट्र पॅटर्न लक्षात घ्या। महाराष्ट्र पॅटर्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये जशी चोरून सत्ता आणली, संस्थांच्या जीवावर, ईडी, इन्कम टॅक्स, आयटी, सीबीआयच्या जीवावर जशी चोरून सत्ता आणली आणि चोरून आणलेली सत्ता टिकवण्यासाठी शेवटच्या क्षणाला सरकारी तिजोरीतून सरकार मान्य योजना आणून पैसा वाटला गेला। अगदी अमाप असा पैसा वाटला गेला, जो खर तर महाराष्ट्राच्या मूलभूत सुविधांवर वापरला गेला जाणारा पैसा होता। तो अमाप पैसा इथे योजनांवर निष्क्रिय करणाऱ्या, म्हणजे मनुष्यबळाला निष्क्रिय करणाऱ्या योजनांवर हा अमाप पैसा वाटला गेला। 1500 रुपयात महाराष्ट्र विकला गेला। 1500, अवघ्या 1500 रुपयात महाराष्ट्र विकला गेला। तुम्ही सर्वांनी पाहिलात। अगदी लाडका भाऊ आणला, त्या लाडक्या भावाचं काय झालं 2-3 दिवसांपूर्वी मी दाखवलं। लाडकी बहीण, लक्षात घ्या, ही लाडकी बहीण महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये, म्हणजे मी बाकी सगळे फॅक्टर सध्या जरी बाजूला काढले तरी लाडकी बहीण ही सध्या कलाटणी देणारी ठरली। त्यावेळेस काय करायचं, हा पॅटर्न कसा फिक्स होतो बघा। तुम्ही वर्षभर, 5 वर्षभर काहीच करायचं नाही। लक्षात घ्या, संबंध 5 वर्षभर तुम्हाला काहीच करायचं नाहीये, कारण शेवटी 5 वर्षात तुम्ही काय केलं हे कोणीच लक्षात ठेवत नाही। तसं असतं तर कोविडचा काळ जनतेने लक्षात ठेवला असता, बरोबर म्हणतोय की नाही। 5 वर्षभरात काय केलं हे कोणाला लक्षात राहत नसतं। आता सांगा ना मला, ते संजय गायकवाड, संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, आणखी यांच्या मंत्र्यांची मी जंत्री वाचली ना, तुम्हाला त्यांनी काय कांड केले होते काही महिन्यांपूर्वी, ते म्हणजे प्रकाश झोतात आले होते, सगळ्या मीडियांवर गाजत होते, ते कांड कुणाला लक्षातच येणार नाही। कारण आपली मेमरी, आपली ही जी बुद्धी असते किंवा आपली लक्षात ठेवण्याची क्षमता असते ती विशिष्ट काळापुरती असते। आणि सध्या या सोशल मीडियाच्या जमान्यात, या मोबाईलच्या जमान्यात आपण तिला त्रास सुद्धा देत नाही। सगळ्या गोष्टी आपण साठवून ठेवतो त्याच्यामध्ये, त्यामुळे लक्षात ठेवायची गरज नसते। लक्षात घ्या, त्यामुळे मागे काय झालं हे कोणी लक्षात ठेवत नाही। तुम्ही काय करायचं, 5व्या वर्षाच्या 12व्या महिन्यामध्ये, म्हणजे 4 वर्ष 11 महिने झाले ना, मग तिथून पुढे तुम्हाला तो महिना जो मिळतो, आचारसंहितेच्या, महिनाही मी खूप जास्त म्हणालो, आचारसंहितेच्या आधीचे 15, 20, 30 दिवस किंवा एखादी योजना, एखादी फालतू योजना आणल्यानंतर, म्हणजे लोकांना निष्क्रिय करणारी एखादी फालतू योजना आणल्यानंतर तिला राबवण्यासाठी महिन्या 1.5 महिन्याचा काळ जातो, किंवा तोही आजकाल पाळला जात नाही। कारण अवाच्या सवा पैसे खात्यांमध्ये टाकले जातात, नंतर ते पैसे काढतात, नाही काढतात, चुकीने आले वगैरे काय म्हणतात मला माहित नाही, पण त्याला कमीत कमी 1 महिन्याभराचा काळ जातो। त्यामुळे आचारसंहिता लागायच्या अगदी महिनाभर अगोदर, म्हणजे 4 वर्ष 10वा किंवा 11वा महिना असतो, तिथे कामाला लागायचं। करायचं काय, करायचं असं तर एखादी निष्क्रिय योजना आणायची, तरुणांना निष्क्रिय करणारी, महिलांना निष्क्रिय करणारी, पुरुषांना व्यसनाधीन करणारी, म्हणजे दारूवरचे टॅक्स वाढवा, कमी करा, काय 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 गोष्टी घेऊन येतात। आणि त्यानंतर त्या योजनेचा जो अचानक परिणाम होतो आणि त्या परिणामाचा तुम्हाला उपयोग करून घ्यायचा असतो, तो करून घ्यायचा असतो निवडणुकांमध्ये। त्याच्या जीवावर निवडणुका मारून घ्यायच्या, या अशा योजनांच्या जीवावर। आता तुम्ही महाराष्ट्रात बघितला, 1,500ची ती योजना आली आणि महाराष्ट्राच्या निवडणुका ह्यांनी फिरवल्या। त्यानंतर कित्येक पुरुषांचे हाताचे रोजगार काढून घेतले गेले, त्याच्यावर मात्र कोणीही बोललं नाही। त्यानंतर काय करायचं, आपलं तोंड असं दाभणाने शिवून टाकायचं, अगदी करकचून शिवून टाकायचं। तुम्हाला काही वाकडं दिसत असेल तरी सुद्धा तोंड खोलायचं नाही, कारण तुमच्या तोंडावर पैसे फेकून मारलेले आहेत। लक्षात घ्या, जोपर्यंत तुमच्या तोंडावर पैसे फेकून मारल्यानंतर मतदान होत असेल ना, तोपर्यंत तुमचा आमचा कुठलाही नैतिक अधिकार बनत नाही अशा वेळेस तोंड खोलण्याचा। अगदी तुम्ही पाहिलात कोकणामध्ये, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या वेळेस काय पैसा वाटप चालला होता खुल्यामध्ये। साहेबांकडनं पाकिट आलंय, साहेबांनी सांगितलंय ठेवून घ्या, साहेबांनी सांगितलंय ठेवून घ्या।
जर तुम्हाला 5 वर्षात प्रश्न विचारायचा असेल ना ह्यांना, तर तुम्ही ते पैसे स्वीकारू नका. जोपर्यंत क्वार्टर ती 90 दारूच्या वर किंवा कोंबडीवर एका वेळच्या जेवणावर जर निवडणुका महाराष्ट्रात किंवा देशात लढल्या जात असतील ना, विषय संपला. कारण मगाशी मी एक सुंदर वाक्य ऐकली होती. खाणारे नेते पचवायला मदत करणाऱ्या यंत्रणा, चाटणारे कार्यकर्ते आणि वाट्याला आलेल्या खरकट्यावर समाधान मानणारी जनता, जोपर्यंत, कारण हेच सध्याचं राजकारण आहे. काय म्हणतात? आणि वाट्याला आलेल्या खरकट्यावर समाधान मानणारी जनता असेल तर या गोष्टी घडणार, आणि हेच सध्याचं राजकारण आहे. तुम्ही पाहिलात शेवटच्या क्षणी बिहारमध्ये तोच पॅटर्न जो महाराष्ट्रात राबवला गेला, अगदी तोच पॅटर्न आहे असा राबवला गेला. अगदी 5 वर्ष त्या बिहारात काहीच केलं नाही. मंगलराज म्हणत होते, ट्रिपल इंजिन सरकार आणायची होती ना यांना. 5 वर्षात काहीच करायचं नाही. शेवटी काय केलं? 10,000 रुपये थेट खात्यावर जमा केले. म्हणजे खरं तर महाराष्ट्राच्या महिलांच्या पेक्षाही जास्त बिहारच्या महिलांचा इथे महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले. विचार करा काय किंमत ठेवतात आपली. 10,000 खात्यात जमा आणि निकाल फिरला. आपण कधी सुधारणार? आपण या देशाची जनता कधी सुधारणार? म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो, साधं उदाहरण बघा. तुम्ही शेतकऱ्यांचं उदाहरण देतो तुम्हाला. गाय पाळा. ती गाय घेण्यासाठी तुम्हाला बघा आपण कसे लुबाडले जातो. आणि ही सरंजामशाही आहे, हीच आहे एकाधिकारशाही, हीच आहे म्हणजे आजच्या काळातलं हे राजा महाराजांचा जो काळ असायचा ना त्यावेळेसचा, आपण ते मांडलिकत्व पत्करायचो. ह्यांचं मांडलिकत्व आपण कसं पत्करतो पहा. तुम्ही गाय घ्या, तुम्हाला उत्पादन चालू करायचंय, दुधापासून उत्पादन चालू करायचंय किंवा पैसा घरात थोडासा आला पाहिजे, गाय तुम्ही विकत घेता. गाय घेता, ती गाय ज्याच्याकडून तुम्ही कर्ज काढून घेता त्या पतपेढ्या कुणाच्या? यांच्या. बरं, त्यानंतर त्या गायीचं तुम्ही दूध विका. बरं, दुधाच्या अगोदर सुद्धा त्या गायीच्या बऱ्याच प्रोसिजर असतात. समजा तिचा विमा असेल त्याच्यावर सुद्धा ह्यांचीच माणसं, विमा कंपन्यांमध्ये सुद्धा ह्यांचीच माणसं. बरं, तिचं दूध विका. दूध विकण्यासाठी तुम्ही जाल ते दूध संघ सुद्धा ह्यांचेच. त्यानंतर तुम्ही बघा ते दुधासाठी तुम्हाला त्याला खाद्य घ्यावं लागतं, त्या खाद्याची दुकानं सुद्धा ह्यांचीच, टघ्यांची म्हणतोय मी. समजा ते दुधाचं ट्रान्सपोर्ट करणाऱ्या त्या डेऱ्यांच्या कमिट्या ह्यांच्या, डेऱ्यांच्या ट्रान्सपोर्ट लॉब्या ह्यांच्या, म्हणजे टँकर वगैरे ह्यांचे. म्हणजे विचार करा, चाऱ्याची ती खाद्याची दुकानं, गायांना लागणारी औषधं, या सगळ्यांवर ह्यांची लॉबी बसले. आणि तुम्ही आम्ही काय करतो? आपल्या दुधाचा साधा आपण भाव सुद्धा ठरवू शकत नाही, भाव सुद्धा ठरवणारे हेच, आणि आपण बसतो गाय पाळून. मला खरं तर नवल वाटतं. ही आहे लॉबी, ही असते मोनोपॉली, ही अशी बसत जाते. आपण काय करतो? आपण याच्यात काहीच करू शकत नाही. सगळं काही ठरवणारे हेच, आपण फक्त असं कपाळावर हात मारून घेत असतो. असो, 25 लाख महिलांच्या खात्यावर ज्यावेळेस 10,000 रुपये जमा झाले, खरं तर मला असं वाटतं कधी कधी आता ह्या महिलांनी काय करावं? त्या 10,000 रुपयाचं भागिले 5 वर्ष आणि दर महिना किती येते ते बघायचं, तेवढ्याच मोबाईलचं रिचार्ज मारत राहावं. कारण आता निवडणुका झाल्या, फुकटच्या ट्रेन आणण्यासाठी होत्या, नेण्यासाठी नव्हत्या. महाराष्ट्रातनं भरून या ट्रेन आल्या फुकटच्या. आता ह्या परत जाण्यासाठी हे ट्रेन देणार नाहीत. त्या 10,000 काही पैसे यांना द्या, हे परत जातील महाराष्ट्रामध्ये मोलमजुरी करण्यासाठी. त्यानंतर महाराष्ट्रात जाण्यासाठी त्यांना ते जनावरासारखं एखाद्या जनरलच्या डब्यामध्ये, कुठे त्या टॉयलेटमध्ये उभं राहून, मारून मुटकून असं उभं राहून तो प्रवास करायचा आहे. तो प्रवास करायला जाताना तिथे रेल्वे स्टेशनवर सोडवताना रडायचं नाटक मात्र तेवढं करू नका. 10,000 रुपये घेतलेत, तोंडाशी शिवून टाकायचे आता आपल्याला सर्वांना. आणि खरं आहे, या गोष्टी सत्य आहेत. आज आपल्या घरच्यांना तिथे, आपल्या मुलांना असेल, आपल्या नवऱ्याला असेल, आपल्या कुणाला आणखी नातेवाईकांना, भावाला असेल, आपल्या तिथे महाराष्ट्रात जाऊन मोलमजुऱ्या कराव्या लागतात का? त्यांना आपल्याच राज्यामध्ये, स्वतःच्या राज्यामध्ये का बरं एखादा साधा सुद्धा त्यांना नोकरी धंदा उपलब्ध होऊ शकत नाही? काहीतरी हा प्रश्न. 10,000 रुपयांमध्ये एवढं सगळं. त्यांच्याशी फोनवर बोलण्यासाठी तो रिचार्ज म्हणून तुम्ही वापरा आता 5 वर्ष. धक्कादायक निकाल आहे. जवळपास मला वाटतं 201 जागांवर एनडीए विजयी झालेला आहे आणि 37 जागांवर काहीतरी राजद, मला वाटतं नितीश कुमारांचा ह्यांचा मिळून 201 जागांवर आहे. तेजस्वी यादवांचा किंवा काँग्रेसचा असेल किंवा आणखी इतर छोटे मोठे काही पक्ष, मला वाटतं प्रशांत किशोरांच्या पक्षाला तर 0 सुद्धा जागा नाही मिळवता आल्या. 0 जागा. मला वाटतं AIMIM ला 4 किंवा 5 जागा मिळालेल्या आहेत. अशा प्रकारचा हा निकाल म्हणजे अगदी तंतोतंत महाराष्ट्राशी जुळता.
तंतोतंत काही 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 फरक नाही, काही फरक नाही. मी विचार करतो त्या उरलेल्या जागा तरी कशाला सोडाव्यात, त्या कशा सुटल्या. खर तर हा प्रश्न असा असायला पाहिजे, धक्कादायक निकाल. उरलेल्या जागा म्हणजे ज्या काही 37 ते 45 जागा ज्या काही विरोधकांना मिळाल्या, महाराष्ट्रात सुद्धा विरोधक 50च्या आतमध्ये आला आणि आता सुद्धा बिहारमध्ये 50च्या आतमध्ये, त्या सुद्धा यांना कशा मिळाल्या हा खऱ्या अर्थाने प्रश्न विचारला गेला पाहिजे. प्रश्न हा नाही की हरले कसे, प्रश्न हा आहे की त्यांना ज्या मिळालेल्या जागा आहेत त्या तरी त्यांना कशा मिळाल्या. म्हणजे ज्याला ब्लू प्रिंट सुद्धा माहित नाही, ब्लू प्रिंटचा आणि इतर काही गोष्टींचा फरक तुम्हाला जर कळत नसेल, त्या माणसांना घवघवीत यश मिळतं आणि मुख्यमंत्री पदाचे जे उमेदवार असतात म्हणजे तेजस्वी यादवांसारखे, ते शेवटच्या क्षणापर्यंत आघाडी पिछाडी आघाडी पिछाडी आघाडी पिछाडी. काय म्हणावं या सगळ्या गोष्टींना. बिहारमध्ये 100% महाराष्ट्र पॅटर्न झालेला आहे, याच्यात काही वेगळं नाही. इथे 1500 रुपयात आणि तिथे 10,000 रुपयात. मला कोण म्हणतं म्हणजे ते लोकशाही विकली जात नाही, लोकशाही मजबूत आहे. आम्ही 1500 रुपयातही विकली जाताना पाहिले, 10,000 रुपयातही विकली जाताना पाहिली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तर बिहारपेक्षाही कमी किमतीत विकली जाताना पाहिलेली आहे. म्हणजे विचार करतो मी, आता ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत, आता बिहारमध्ये शांतता, काम झालेलं आहे. म्हणजे 100 दिवस एका माणसाला म्हणजे संजय राऊतांसारख्या माणसाला जेलमध्ये ठेवलं गेलं, पुरावे नसतानाही. शेवटी कोर्टाला बेलवर बाहेर काढावं लागलं की बाबा तुमच्याकडे कुठलेही पुरावे नसताना माणूस जेलमध्ये एवढा दिवस होतो, त्याला बाहेर ठेवा, तुमचा काय तो तपास करायचा तो करा, पण त्या माणसाला बाहेर काढा. विचार करा, 100 दिवस जेलमध्ये राहणारी, पुरावे नसताना जेलमध्ये राहणारी माणसं आम्ही पाहिली, आणि 1800 कोटी खुले पुरावे असताना कुठे झोपलंय हे सगळं प्रशासन मला माहित नाही. 1800 कोटी, 70,000 कोटी इथं पिऊन ढेकरं मारलेल्या ना आपण काय त्या 1800 कोटींचा विचारतोय. 62 लाख नावं काढली गेली होती. किती आकडा माझ्याकडे आहे, 62 लाख नावं काढली गेली. त्या 62 लाखांमध्ये जाणीवपूर्वक विशिष्ट समाजांना, विशिष्ट वर्गांना, विशिष्ट जातींना जाणीवपूर्वक बरोबर सर्वे करून काढण्यात आलं होतं. 62 लाख नावं काढली गेली. 20 लाख नावं वाढीव घातली गेली आणि 5 लाख नावं बिना SIR फॉर्म वाढव. मला खरंच नवल वाटतं, बिना SIR फॉर्म ही 5 लाख नावं कशी काय वाढली जातात. चिडचिड होते, पण आता त्या चिडचिडाला आपण काय करू शकतो तर हाच एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे आणि एक सिमिलर पॅटर्न मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणूक निकालांचा म्हणजे तुम्ही लोकसभेलाही घ्या आणि विधानसभेलाही घ्या, लोकसभा विधानसभा तुम्ही जर पाहाल तर तुम्हाला ज्यावेळेस पोस्टल बॅलेटचं काउंटिंग सुरुवातीला, पोस्टल बॅलेट, असं मी स्वतः ठाण्यातल्या कित्येक एका क्षेत्रावर मीही होतो, मतमोजणी केंद्रावर मीही होतो आणि लोकसभेलाही मी होतो. खासदार राजन विचारे साहेबांच्या लोकसभाच्या मतदार केंद्रामध्ये मी होतो. तिथे मी सगळं पाहत होतो कशा प्रकारे काउंटिंग चाललंय. पोस्टल बॅलेट असतील ज्यावेळेस त्यांची काउंट, म्हणजे पोस्टल बॅलेट करणारे मतदार कोण असतात बरं? सरकारमध्ये वेगवेगळ्या पदांवर म्हणजे उच्च पदस्थ व्यक्ती असतात, ज्या त्या वेळेस त्या मतदान केंद्रावर जाऊन वोट करू शकत नाही, त्यामुळे त्यांना आधी ती मुभा असते. ही उच्च पदस्थ काम करणारी सरकारमधली कामगार मंडळी, विचार करा, सरकारमध्ये असताना सुद्धा सरकारच्या विरोधात पोस्टल बॅलेट, त्याच्यामध्ये मग सशस्त्र बलं येतात, पॅरामिलिटरी फोर्सेस येतात, मिलिटरी फोर्सेस येतात, पोलीस प्रशासन येतं, अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातलं, विशेषतः सरकारी, निमसरकारी अशा क्षेत्रातली ही माणसं सरकार केंद्रात भाजपाचं असतानाही किंवा राज्यामध्ये ह्यांचं असतानाही अशा काळामध्ये सरकारी मतदारांचं मतदान हे सरकारच्या विरोधात पडतं. हा खऱ्या अर्थाने कौल आहे सर्वसामान्य जनतेचा, जे स्वतः त्या सरकाराचा भाग असून सुद्धा सरकारच्या विरोधात करतात. आणि विचार करा, ज्यावेळेस पोस्टल बॅलेट हा एक लिटमस टेस्ट एका मोठ्या 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 काउंटवर केली जाते, ती लिटमस टेस्ट असते. ईव्हीएम ज्यावेळेस उघडलं जातं त्यावेळेस सरकारी म्हणजे आपलं माफ करा, बॅलेटचं मतदान आणि हे ईव्हीएमचं मतदान अगदी जमीन आसमानाचा फरक. म्हणजे बॅलेट मतदान जर ह्या दिशेला जात असेल तर ईव्हीएमचं मतदान ह्या दिशेला कसं जाऊ शकतं? एक ट्रेंड असतो, एक तो आलेख असतो, तो आलेख असा पळत नाही. मला तुम्हाला समजत असेल मला काय म्हणायचंय. पोस्टल बॅलेटवर महागठबंधन पुढे होतं, ईव्हीएम काढताच एनडीए पुढे गेलं. खरं तर या सगळ्यामधून आणखी एक गोष्ट जर खरंच शिकण्यासारखी जर असेल तर ती अशी आहे की काँग्रेसने सुद्धा आता राज्यामध्ये बोलणी करताना किंवा काही गोष्टींवर निर्णय घेताना, काही गोष्टींवर तोंड सोडताना
थोड्या गोष्टींचा विचार करायला हवा. स्वबळाची भाषा वापरण्यापूर्वी थोडं भानावर यायला हवं. लोकसभेचा निकाल त्यांच्या कित्येक महिने डोक्यामध्ये होता. त्यानंतर विधानसभेला त्यांचा तोरा पूर्णतः बदलला होता. महाराष्ट्रात 13 जागा जिंकल्यानंतर काँग्रेसचा तोरा संपूर्णपणे बदलला होता. याही गोष्टी बघा, सत्य आहे ते सत्य, मना सत्य ते सत्य वाचेबद्दल आपण मागे पुढे पाहणार नाही. घरचे आहेत त्याला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे 101 जागी लढलेला भाजप 90 जागा जिंकून येतो. त्यामुळे अशा ह्या परिस्थितीमध्ये काँग्रेसने सुद्धा काही गोष्टींचं अक्कल घ्यावी. याच्यातून सगळ्यातून कुठेतरी यातून आपल्या याच्यामध्ये अक्कल घ्यावी. अवाजवी जागा मागणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी टाळल्या गेल्या पाहिजेत. आता ह्यावर मी काय म्हणणार, आपण पामर, आपण लहान माणसं, आपण या सगळ्याबद्दल काय म्हणणार? ठीक आहे, बघूयात ज्यावेळेस त्या गोष्टी येतील, आपण विशिष्ट भागांमध्ये त्या गोष्टी घडतील त्यावेळेस मात्र ठोकायची चांगली कामं करू. इथे या माध्यमावर सुद्धा ठोकायची चांगली कामं करू. विचार करा, एक्झिट पोलचं मी तुम्हाला सांगतो, एकाही एक्झिट पोलचा, मी आता 4 ते 5 एक्झिट पोलचे निकाल मी माझ्या डोळ्यासमोर ठेवलेत. एकाही एक्झिट पोलने अशी भविष्यवाणी म्हणजे 190+ ची भविष्यवाणी केलीच नव्हती. एक्झिट पोल समांतर दाखवायचा काही ठिकाणी प्रयत्न करतो, काही ठिकाणी महागठबंधन हे म्हणजे अगदी बहुमताच्या पुढे दाखवलं जात होतं, काही ठिकाणी समान, काही ठिकाणी 19-20 ने कमी. पण हे असं 37 जागा अगदी न पटणारे हे सगळे, म्हणजे लोकशाहीचा हा संपूर्ण बाजार मांडलेला आहे. याच्यामध्ये काही मला इथं नवल वाटत नाही. बिहारमध्ये खरं तर भाजपचा विजय, एनडीएचा विजय की आयोगाचा विजय, म्हणजे काय ते आधी म्हणायचं मोदी हे तो मुमकिन है, आता म्हणतात ज्ञानेश हे तो मुमकिन है वगैरे. लोकांच्या त्या प्रतिक्रिया आहेत आणि लोकांच्या प्रतिक्रियेचा आदर ठेवावाच लागतो. सत्ता स्थापनेचा दावा, मी काही प्रतिक्रिया तुम्हाला सांगतो लोकांच्या, मी पाहतोय काही प्रतिक्रिया. सत्ता स्थापनेचा दावा आता निवडणूक आयोग करणार आहे वगैरे वगैरे. लोकांनी विनोदात्मक पण बऱ्यापैकी मार्मिक लिहिलेलं आहे. काय लिहिलंय? बिहारमध्ये निवडणूक आयोगाचा दणदणीत विजय, ज्ञानेश हे तो मुमकिन है, निवडणूक आयोगच सत्ता स्थापनेचा दावा ठोकणार. खर तर अभिनंदन भाजपाचे नाही तर ECIचे करा. बाकीच्या जागा कशा पडल्या याच्यावर एक कमिटी स्थापन करा, कारण ह्या बाकीच्या विरोधकांना जागा 34 मिळाल्याच कशा हा मोठा प्रश्न आहे. एखादा आयोग स्थापन करा, त्याही जागा काढून घ्या. लोकांच्या ह्या प्रतिक्रिया आहेत. असो, या सगळ्या गोष्टी बरंच काही सांगून जातात. मी काही जास्त याच्यावर अजून पुढे बोलत नाही, याच्या डिटेलमध्ये जात नाही, कारण मी मागेच तुम्हाला कपिल सिब्बल यांचा तो रेल्वे विषयीचा व्हिडिओ दाखवला होता. कशा प्रकारे रेल्वे भरून भरून माणसं आणली गेली. इलेक्शनच्या अगोदर राहुल गांधींनी अगदी त्यांचा पाणउतारा करून टाकला होता, सगळे पुरावे दाखवून. पण काही आहे ना, काही गोष्टी आहेत ज्या बघितल्या जात नाहीत आणि थेटपणे हे अशा प्रकारची कृत्य केली जातात. आता आपल्याला फार सावध पावलं उचलावी लागतील. मुंबई महानगरपालिका असेल, महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, या सगळ्यांच्या बाबतीत, या सगळ्यांच्या अनुषंगाने फार सावध पावलं उचलावी लागतील. मुंबई महानगरपालिका विशेषतः, मी मुंबई महानगरपालिका पुन्हा पुन्हा सांगेल. ठीक आहे, सोडा आता हे बिहारचं, शेवटी त्यांना तिकडे दिलं निवडून, 10,000 रुपये घेतले. आता शेवटी कामधंद्याला इकडे महाराष्ट्रातच येणार आहेत. ते काय येणारे बंद होणार आहेत का? काहीच नाही होणार. असो, आपण आपल्या लक्ष्यापासून हटू नयेत. महाराष्ट्रावर आपलं जे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर जे बारीक लक्ष आहे ते हटता कामा नये. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.